नमस्कार मंडळी. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये असं आपण आपल्या आजीकडून, आजोबांकडून, आईबाबांकडून नक्कीच ऐकलं असेल. पण यामागे नेमकं कारण तरी काय? याच्यामागे गोष्ट काय आहे? हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बाप्पाला मिठाई किती प्रिय आहे हे तर जगजाहीर आहे. एक दिवस असंच बाप्पाच्या एका भक्ताने त्याला मिठाई देऊ केली. दिवसभर मिठाईचा आस्वाद घेतल्यानंतर बाप्पा संध्याकाळी आपल्या घरी म्हणजे कैलासाला जायला निघाला. आपल्या वाहनावर अर्थात उंदरावर बाप्पा बसला आणि घराच्या दिशेने त्याने प्रस्थान केलं. वाटेमध्ये असाच एक दगड आला. त्या दगडावरती पाय पडून उंदीर मामा पडले. उंदीर मामा पडले म्हणजे अर्थात उंदरावर बसलेले आपले बाप्पासुद्धा पडले. बाप्पांच्या हातात असलेली सगळी मिठाई पडली. लाजने कावराबावरा झालेला बाप्पा पटापटा ती मिठाई उचलू लागला. तेव्हा आकाशात असलेला चंद्र बाप्पावरती हसू लागला. बाप्पाला चंद्राचा खूप राग आला. बाप्पाने चंद्राला शाप दिला की ज्या रूपाचा, ज्या तेजाचा तू अहंकार बाळगून आज माझ्यावरती हसतो आहेस, तेच रूप, तेच तेज तू हरवून बसशील. तू निस्तेज होशील. चंद्राला त्याच्या चुकीची जाणीव झाली. चंद्राने बाप्पाकडे दया याचना केली, क्षमा याचना केली. मोठ्या मनाच्या बाप्पाने चंद्राला उपशाप दिला की तू तुझे तेज 15 दिवसातून गमावशील आणि 15 दिवसातून कमावशील. महिन्यातून एक दिवस तू पूर्णतः निस्तेज होशील. आणि जो कोणी गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे दर्शन घेईल त्याच्यावरती चोळीचा आर येईल. चंद्राने हा उपशाप स्वीकारला. या गोष्टीतून आपल्याला हे समजतं की बाप्पाचं मोठं पोट हे भक्तांच्या चुका पोटात घेण्याचं प्रतीक आहे. शेवटी आपण म्हणतोच ना, मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. गणपती बाप्पा मोरया.